व्यक्तींचं जे या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्याबद्दल आम्ही सर्वस्व गावकऱ्यांचे या ठिकाणी आभारी आहोत। खरंच मित्रांनो, आपला गाव छोटासा आहे, पण या आपल्या जिल्ह्याच्या नकाशावर त्यानं आपलं नाव कोरलेलं आहे की आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही या छोट्याशा गावामधून बाहेर गेलो, कारण गावाचा सपोर्ट होता। या गावातूनच आम्हाला जे काही मिळालं की ते मंचावर विराजमान असलेले आमचे गुरुवर्य सर्वांना त्यांची प्रेरणा की हे आपले प्राध्यापक मधुकर सर, बालू सर यांची प्रेरणा घेऊन आम्ही पुढची पिढी यामध्ये उडी घेतली आणि आपापल्या कर्तृत्वानं या ठिकाणी सक्सेस देखील झालेले आहेत। आणि आणखीन आमचा आदर्श घेऊन गावातले आणखीन विद्यार्थी, आणखीन युवक या ठिकाणी सक्सेस होत आहेत, आपल्या गावाचं नाव प्रत्येक ठिकाणी गाजवत आहेत की आपल्या गावातून एवढंच छोटंसं गाव परंतु सर्व क्षेत्रामध्ये आपले मुलं आहेत की बँकिंग क्षेत्र असो, शिक्षण क्षेत्र असो किंवा कोणतंही क्षेत्र असो, की संरक्षण क्षेत्रामध्ये देखील आपल्या गावानं त्या ठिकाणी झेंडा फडकावलेला आहे की या एवढ्याच्या छोट्याशा गावामधून या की प्रत्येक कुटुंबातूनच एक मूल नोकरीला असावं अशी आमची अपेक्षा आहे। की आम्ही अशी गावं पाहिलेली आहेत की छोटे छोटे गावं की मी किनवटमध्ये असताना एक छोटंसं टेंबी म्हणून गाव होतं, त्या गावामध्ये फक्त 50 ते 60च घरं होते, पण त्या प्रत्येक घरामधून एक दोन असे विद्यार्थी प्रत्येक नोकरीला होते, प्रत्येक क्षेत्रामध्ये, म्हणजे की ते नोकरीवाल्यांचं गाव म्हणून त्यांचा संबोध होत होता। तर असाही आपल्या गावाचा संबोध व्हावा अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे। आणि आपल्या ग्रामपंचायतनं खरंच वाखण्याजोगं कार्य केलं आहे की आपल्या गावची, छोट्याशा गावची स्मशानभूमी इतकी सुंदर असू शकते, हे आदर्श आपण या आपल्या महाराष्ट्रासमोर, आपल्या जिल्ह्यासमोर ठेवलेला आहे। छोट्याशा गावामध्ये नाल्या, रस्ते, प्रत्येकाला या ठिकाणी घरकुल आलेले आहेत, पाण्याची व्यवस्था घरोघर जागोजागी आहे। आणखीन काय पाहिजे की गावकऱ्यांना ज्या गोष्टी आवश्यक आहेत, ज्या मूलभूत सुविधा आवश्यक आहेत, त्या सर्व मूलभूत सुविधा आपली ग्रामपंचायत या ठिकाणी आपल्याला पोहोचवते।